आपल्यासोबत मंत्री हसन मुश्रीफ सर आहेत। सर, तुम्ही आज प्रस्थान सोहळ्याला आले आहेत, कसं वातावरण दिसतं? नाही, मी आज पहिल्यांदाच तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाच्या वेळी आलेलो आहे आणि मला अतिशय फार मोठं माझं भाग्य आहे की जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष आहे आणि या दिवशी येण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे। काय काय नियोजन करण्यात आलं आहे तुमच्या विभागात? आमच्या वैद्यकीय सार्वजनिक आरोग्य आणि आमच्या वैद्यकीय विभागामार्फत पूर्णपणानं वारीच्या आरोग्याची जशी सेवा म्हणजे 2-3 वर्ष तुम्ही बघित असाल युती शासन आल्यापासून वारकऱ्यांना कसलाही त्रास होणार नाही याची सगळी काळजी आम्ही घेतलेली आहे। आणि आता जर ज्या चर्चा सुरू आहे राजकीय सध्या, त्यात शरद पवार असं म्हणाले आहे की जे भाजपसोबत गेलेत त्यांना आता सोबत घ्यायचं नाही। मी मगाशी सांगितलं की पुरवत असताना सुद्धा साहेबांनी भारतीय जनता पक्षाला मंत्रिमंडळात घेतलेलं होतं। 2014, 2004 अनेक वेळेला बाहेरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता आणि शरद पवार साहेबांच्या गटाचे अनेक विधानसभेचे आमदार आणि खासदार की आपली सत्ता नसल्यामुळे कामं होत नाहीत म्हणून एकत्र यावं दोन्ही पक्षांनी अशी भूमिका मांडली होती आणि साहेब त्याप्रमाणे बोललेले होते। अचानकपणे त्यांनी हा पवित्रा का घेतला ते पांडुरंगालाच माहिती। एवढंच नाही तर माळेगावची जी निवडणूक झाली ती चर्चेत ठरली आणि त्यामुळे शरद पवार असं म्हणाले। आता माळेगावला काय झालं ते आम्हाला माहिती नाही राज्यात, कारण हा साखर कारखान्याचा इलेक्शन आहे। त्या निवडणुकीमध्ये नक्की काय झालंय ही माहिती काय मी दादांच्याकडून अजून घेतलेली नाही। अजित पवारांना कधी या सगळ्या पंढरीचा वारी करण्याचा आणि तिथली पूजा करण्याचा मान? की ज्यावेळा पांडुरंगाच्या मनात येईल त्यावेळा दादा पूजा करतील। अर्थातच आमचा आत्ता काही विचार नाही आणि जे काही असेल ते पांडुरंगाच्या चरणी लीन होईल असं मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलंय। कॅमेरामॅन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, देहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।